नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण रासायनिक बंधाचे प्रकार अभ्यासले. पहिला प्रकार आपण आयोनिक बॉन्ड, दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड, तिसरा कॉर्नेट कोव्हॅलंट बॉन्ड, चौथा मेटॅलिक बॉन्ड आणि पाचवा हायड्रोजन बॉन्ड याचा आपण अभ्यास केला. आजच्या तासिकेमध्ये आपण पहिला जो बॉन्ड आहे आयोनिक बॉन्ड याचे उदाहरण आणि त्यांच्या आयोनिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला मराठी समजून सांगेन, तो ऐकायचं. ज्यांना मराठी ऐकू वाटत नाही त्यानंतर इंग्रजी ऐकायचे. तर आपण आयोनिक बॉन्डची आपण व्याख्या काय शिकली? जो रासायनिक बंध दोन मूलद्रव्यांच्या वेगवेगळ्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन देऊन आणि घेऊन तयार होतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो, त्या बंधाला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हटलेलं आहे. तर त्याचे उदाहरण कोणते आहेत? उदाहरण आहेत सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड इत्यादी. जे धातू आणि अधातूचे अणू आहेत. मला काल सांगितलं होतं, एक लक्षात ठेवा, आयोनिक बॉन्ड हा धातू आणि अधातूच्या मूलद्रव्याच्या अणूमध्येच तयार होतो. लक्षात. तर पहिलं उदाहरण पाहू आपण, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड कसा तयार होतो? आपल्याला माहिती आहे सोडियमचा अणुक्रमांक हा 11 आहे. इलेक्ट्रॉन विभागणी कशी होते? सोडियमचा अणू हा Na, त्या सिम्बॉल सोडियमचा Na, अणुक्रमांक झड म्हणजे इक्वल टू 11. इलेक्ट्रॉन विभागणी कशी होते याची? 2, 8, 1. बरोबर आहे. आणि क्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे? क्लोरीनचा अणुक्रमांक आहे झड इज इक्वल टू 17. म्हणजेच त्याची इलेक्ट्रॉन विभागणी कशी होते? 2, 8, 7. बरोबर आहे. या ठिकाणी काय होतं मग? सोडियम काय करतो? हा सोडियमचा अणू रासायनिक अभिक्रियेत भाग घेताना शेवटचा एक इलेक्ट्रॉन देऊन काय तयार करतो? सोडियम आयॉन. लक्षात. आणि क्लोरीन काय करतो? एक इलेक्ट्रॉन घेतो सोडियम कडून आणि ऋण आयन तयार करतो या ठिकाणी. Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, दोन आयन तयार झाले, कटायन आणि अनायन्स. आपल्याला माहिती आहे दोन विरुद्ध आयन मध्ये काय असतं? आकर्षण असतं. ही इलेक्ट्रॉनिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होऊन यामध्ये जो बंध तयार होतो, या बंधाला आपण काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड. तर NaCl कोणाचं उदाहरण आहे? आयोनिक बॉन्डचं उदाहरण आहे. ह्या आयोनिक बॉन्डचे संयुगाचे, ज्या संयुगामध्ये आयोनिक बॉन्ड असतो त्या संयुगांना आयोनिक कंपाऊंड किंवा इलेक्ट्रोव्हॅलन्स कंपाऊंड असं म्हणतो आपण. लक्षात. तर या ठिकाणी आपण आयोनिक कंपाऊंडचे आपलं उदाहरण जर पाहिले आपण, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. मिठाचे आपल्याला गुणधर्म माहिती आहेत. मीठ कसं असतं? क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन म्हणजे काय? ज्या संयुगाच्या कणांना निश्चित आकार असतो अशांना क्रिस्टलाइन कंपाऊंड म्हणायचं. सोडियम क्लोराईड क्रिस्टलाइन आहे, तो सॉलिड आहे, पाण्यामध्ये विरघळतो. पण कशात विरघळत नाही? कार्बनीय संयुगामध्ये विरघळत नाही, नॉन पोलर सॉलिडमध्ये विरघळत नाही. त्यानंतर सोडियम क्लोराईडच्या पाण्यात द्रावण काय असतं? विद्युत सुवाहक असतं. सोडियम क्लोराईड स्थायू रूपमध्ये दुर्वाहक असतं, पण वितळल्या अवस्थेमध्ये सुवाहक असतं. का? कारण जेव्हा आयोनिक कंपाऊंड पाण्यात विरघळतो किंवा वितळतो तेव्हा त्याचे काय तयार होतात? आयॉन्स तयार होतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयार होतात. म्हणून त्यांची द्रावण किंवा वितळी अवस्था ही काय असते? सुवाहक असते. त्यानंतर त्याचा गुणधर्म आपण अभ्यासला. तर हा बॉन्ड नॉन डायरेक्शनल असतो. नॉन डायरेक्शनल म्हणजे काय? ज्या बंधामध्ये इलेक्ट्रॉन हे कोणत्याच अणूकडे आकर्षित होत नाहीत, अशा आपण बंधाला काय म्हणायचं? नॉन डायरेक्शनल. हा नॉन डायरेक्शनल असतो आणि हे संयुगे आयसोमेरिझम किंवा समघटकता दर्शवत नाहीत. हे संयुगांचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, कारण हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो. त्यानंतर यांची बाइंडिंग एनर्जी सुद्धा काय असते? जास्त असते. आणि आयोनिक कंपाऊंड हे कोणती रिॲक्शन देतात? आयोनिक रिॲक्शन देतात. हे त्याचे गुणधर्म आहेत. लक्षात. In last lecture, you have studied the types of chemical bonds: ionic bond, covalent bond, coordinate covalent bond, metallic bond, and hydrogen bond. Today, I will teach to you the first type of chemical bond is the ionic bond. You know the definition. What is the definition of ionic bond? The chemical bond which is formed by losing and gaining the electron, or the electronic force of attraction is produced between the two different atoms. Such bonds are called as the ionic bond, and the compounds are called as the ionic compound. The examples of ionic compound is the sodium chloride, magnesium chloride included in your syllabus. Today I will teach to you the formation of NaCl and the general characteristics of ionic compound. Try to understand
In the NaCl, how many atoms is present? 2 atoms. One is the sodium, second is the chlorine. First, write the atomic number of sodium. Atomic number means total number of electron or proton present in the atoms. In the sodium, how many electron present? 11. Therefore, electron distribution is 281. And chlorine atomic number is 17. Means how many electron present? 17. Electron distribution 287. How do you write the electron distribution? 287. Here, in case of sodium, it requires the 7 electron for the completion of octet. Therefore, sodium easily lose the electron and shows the electropositivity. Or sodium is called as the electropositive atom. What is the electropositive atom? The atom which is lose the electron in the reaction and to produce the cation are called electropositive atom. And chlorine require the only 1 electron for the completion of octet. Therefore, they are easily accept the electron from other atom and complete its stable electron complete the octet and shows the electronegativity. What is electronegativity? The tendency of an atom to accept the electron to produce the negative ion are called electronegativity. Here, sodium is the electropositive atom and chlorine is the electronegative atom. It means sodium lose the electron and chlorine accept the electron, and sodium produce the cations, positive charged ions, and chlorine produce negative charged ions, and the force of attraction is produced in between the sodium and chlorine. The bond is called as the ionic bond and the compound is called as the ionic compound. Sodium chloride is an example of ionic compound. Are you understand? Second example, दुसरं उदाहरण पाहू आपण. फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड MgCl2. यामध्ये पुन्हा first write the atomic number of magnesium. Here 2 atom is present. First is the magnesium. Atomic number is 12. याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं करता येईल? 282. Chlorine again. Atomic number is 17. Electron distribution 287. इन मॅग्नेशियम मध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन तो देतो म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम आहे. क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो. क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन लागतो. मॅग्नेशियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून क्लोरीनचे अणू किती लागतील? 2 लागतील. Here, magnesium lose the 2 electron, therefore 1 atom accept the 1 electron chlorine, therefore it requires the 2 chlorine atom and to form a Mg dipositive. Magnesium lose the how many electron? 2 electron, therefore it produces the dipositive ions, cations, and chlorine form a negative 1 negative ions and it form a MgCl2. This is the which bond? Ionic bond is formed here. Understand? And it is also an example of ionic compound. You know the general property of sodium chloride. Sodium chloride are used in our daily life for eating purpose. Generally, sodium chloride is in which state? Solid in state. You remember an important point. All ionic compound generally solid in state. First characteristics. First characteristic of ionic compound is they are solid in state. Why are solid in state? Because ionic compound contain the strong covalent bond. सगळे ionic संयुगे ही कशी असतात? स्थायी रूप असतात कारण त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड असतो. त्यानंतर हा स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळे यांचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट कसा असतो? जनरली दे आर सॉलिड इन नेचर्स. दे हॅव अ हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. थर्ड प्रॉपर्टी, मीठ पाण्यामध्ये विरघळतं पण कशात विरघळत नाही? केरोसिनमध्ये विरघळत नाही म्हणून आपण लक्षात ठेवा. ऑल आयोनिक कंपाऊंड्स आर दे आर सोल्युबल इन वॉटर. दे आर सोल्युबल इन polar solvent. What is by polar solvent? Polar solvent means the solvent which having the 2 poles, positive and negative pole is present in the molecule. Water contain the 2 poles, H positive and O negative. Similarly, they are soluble in polar solvent like a water, but they are insoluble in non-polar solvent like organic solvent, kerosene, petrol, diesel, or carbon tetrachlorides. Next property, ionic compound, they gives the ionic reactions. Next, ionic bonds are non-directional.
and they do not show, the compound do not show isomerism. Next, they have high binding energy. They have a high binding energy, means it requires the more energy for breaking the bonds. Again, the aqueous solution of ionic compounds or molten state of ionic compounds are good conductor. Why? Because ionic compound gives the ion in the solution or in molten state, but they are bad conductor in solid state. This is the important characteristics or properties of ionic compound. First property, they are generally solid states, ते स्थायी रूप असतात. They have high melting and boiling point, त्यांचा वितरण बिंदू आणि उत्कलन बिंदू जास्त असतो. नेक्स्ट, they are insoluble in नॉन पोलार सॉल्व्हंट बट सोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट. ते पोलार सॉल्व्हंट विरघळतात पण नॉन पोलार सॉल्व्हंट विरघळत नाहीत. उदाहरणार्थ कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड, मिथेन एक्सेट्रा. ते कोणती रिएक्शन देतात? दे गिव्स द आयोनिक रिएक्शन्स, कारण त्यांच्यामध्ये आयॉन्स असतात, कटायन अनायॉन्स. दे आर नॉन डायरेक्शन कॅरेक्टर अँड कंपाऊंड डू नॉट शो द आयसोमेरिझम. दे हॅव अ हाय बाइंडिंग एनर्जी, द प्रॉपर्टी ऑफ आयोनिक कंपाउंड्स. क्वेश्चन may be asked in the examination. Explain the formation of NaCl or explain the formation of magnesium chloride or define the ionic compound with suitable example or write the important characteristics of ionic compound. Such type of question may be asked in the examination. पण तुमच्या परीक्षेला याच्यावर जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात पॉलिटेक्निकला, म्हणून याच्यामध्ये प्रत्येक बारकावी लक्षपूर्वक ऐका आणि येणाऱ्या MCQ वर लक्ष केंद्रित करून प्रश्न अगदी योग्य पद्धतीने सोडून चांगले मार्क मिळवा. धन्यवाद.